देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत। भारताकडे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पर्याप्त साठा। केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती। शेजारील देशांनी ट्रम्प यांना लगाम लावावा, इराणचा आखाती देशांना मोठा इशारा। तर ट्रम्प यांना न रोखल्यास तेल $200 प्रति बॅरलने मिळणार, इराणचा दावा। इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पाचा नाश झाल्यावर तेलाच्या किमती कमी होणार, ट्रम्प यांची प्रतिक्रिया। हॉर्मुझ स्ट्रेटच्या मार्गाने येणारा इंधन बाधित झाल्याने तेल वाहतूक कोलमडली। इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक। वाढत्या संघर्षावर तासभर चर्चा। गृहमंत्री अमित शहा, एस जयशंकर, सीडीएस आणि एनएसए अजित डोवाल बैठकीला उपस्थित। भारत आपल्या ऊर्जेची गरज आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध। मध्य पूर्वेतील तणावावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं संसदेत निवेदन। पंतप्रधान मोदींची एस जयशंकर यांच्यासोबत महत्त्वाची बैठक। इस्रायलच्या मिसाईल हल्ल्याचे पर्यावरणावर घातक परिणाम। इराणची राजधानी तेहरानमध्ये काळा विषारी पाऊस पडल्याची धक्कादायक घटना। इस्रायलने तेल शुद्धीकरण केंद्रावर केले होते मिसाईल हल्ले। VSR कंपनी मालक VK सिंगची सीआयडी कडून सलग तिसऱ्या दिवशी चौकशी। अजित पवारांच्या अपघात प्रकरणात माझी चूक असेल तर कठोर शिक्षा करा, VK सिंगचं वक्तव्य। तर VSRची विमानं सुस्थितीत असल्याचाही दावा। VK सिंग कुणाची नावं घेईल या भीतीमुळे त्याला वाचवलं जातंय का, रोहित पवारांचा सवाल। तर VK सिंगला पुराव्यानिशी उत्तर देणार, रोहित पवारांची प्रतिक्रिया।